रवंदे येथील नागरिक व सहकारी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी सह्याद्री बंगल्यावर उपस्थित राहिले। या भेटीदरम्यान क्रीडा व सांस्कृतिक मंत्री माणिकराव कोकाटे आणि जलसंपदा विभागाचे विभागीय व्यवस्थापक सचिव सतीशराव जोंधळे साहेब यांच्या कार्यालयात तसेच राज्यपाल सदनात रवंदे प्रतिनिधींची भेट झाली आहे। या निमित्ताने रवंदे येथील प्रतिनिधींच्या पथकात कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तसेच रवंदे सहकारी सोसायटीचे चेअरमॅन बाळासाहेब दादा कदम पाटील, अहिल्यानगर खरेदी विक्री संघाचे संचालक सुदामराव भुसे पाटील तसेच रवंदे गावचे ज्येष्ठ नागरिक धर्मेंद्र भुसे पाटील व दत्तूभाऊ कदम पाटील, रवंदे सोसायटीचे सचिव बाळासाहेब घायतडकर, समाजभूषण डॉक्टर व राज्य पत्रकार परिषदेचे केंद्रीय संघटक तसेच नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे अहिल्यानगर उपसंपादक तानाजी लामखडे मामा रवंदेकर आणि सुदर्शनधारी राजेंद्र मोरे उपस्थित होते। मुख्यमंत्री व मंत्र्यांशी प्रत्यक्ष संवाद साधताना गावातील विकास, सहकारी संस्थांचे प्रश्न, समाज कल्याण आणि पायाभूत सुविधा यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। उपस्थितांनी त्यांच्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री व मंत्र्यांचे आभार व्यक्त केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसमाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे, रवंदेकर, अहिल्यानगर।